सध्या मनोज जरांगे यांनी आंदोलनस्थळी आझाद मैदानावर उपोषणाला बसून सुरुवात केलेली आहे आणि हजारो मराठा कार्यकर्ते सध्या इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना आवाहन केलेले आहे। त्याचबरोबर पोलिसांना सहकार्य करावं आणि शांतता राखावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। परंतु हे सगळं असतानाही आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आपल्याला जेलमध्ये टाकलं तरी देखील उपोषण करणारच अशी भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे। त्यामुळे मागणी मान्य होईपर्यंत आपला मुंबईतच मुक्काम असेल असं देखील जरांगे म्हणतात। त्यामुळे आज एक दिवसाची परवानगी मिळाल्यानंतर आता आज संध्याकाळी काय होईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आज सरकारचे आणि सरकारी प्रतिनिधींचे त्याचबरोबर आरक्षणासंदर्भातल्या उपसमितीचे सुद्धा मनोज जरांगे यांची भेट होते का आणि या मागण्या सरकारपर्यंत पोहोचतात का, त्याचबरोबर यावर सरकार काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मुंबईमध्ये एकीकडे गणेशोत्सवाची धूम आहे, प्रचंड गर्दी आहे आणि आता त्यानंतर मराठा बांधव सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे ही संपूर्ण गर्दी नियंत्रणात आणणं राखणं हे सुद्धा पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। त्याचबरोबर सरकार समोरचं सुद्धा आहे आणि त्यानंतर आता मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत। सर्व माध्यम प्रतिनिधी जमा झालेले आहेत आणि आता सरकारकडून काय भूमिका घेतली जाते हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। म्हणून जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान खचाखच भरलेलं आहे आणि मराठा बांधवांनी कुठलाही गोंधळ घालू नये, जाळपोळ करू नये, दगडफेक करू नये असे आवाहनही त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना केलेलं आहे। पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक, देवळा।